आऊसाहेब, अहो असं काय करताय जी? सकाळपासून हट्ट लावलाय बघा तुम्ही तुमचा विचार करायचा सोडून दिलाय, पण निदान आमचा तरी विचार करा जी. आम्हाला त्याच आऊसाहेब परत बघायचे आहेत जी. काळावर पण मात करायचं जिगर ठेवणाऱ्या, हे असं खंगलेल्या उदास झालेल्या आऊसाहेब बघायची सवय नाही जी आम्हाला. आऊसाहेब ऐकताय ना? हो आऊसाहेब, या बसा. बघा ना काय झालंय आऊसाहेबांना. सकाळपासून औषधच घेत नाहीयेत त्या. आम्ही खूप प्रयत्न केले पण तोंडच उघडायला तयार नाही. अशाने कसं बरं वाटणार त्यांना? आणि डॉक्टर, त्यांचे औषधोपचार अगदी व्यवस्थित चालू आहे. आम्ही सगळे त्यांची काळजीही घेतोय. मग त्यांच्या तब्येतीत सुधारणा का होत नाहीये? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, त्यांचा आजार शारीरिक नसून मानसिक आहे. त्यांचं मन जर सतत भूतकाळात घुटमळत राहिलं आणि तुम्ही त्यांना वर्तमान काळाची औषधं दिलीत तर त्यांना कसा गुण येईल? तुम्ही त्यांना त्यांच्या भूतकाळातच घेऊन जा. ज्या गोष्टींसाठी त्यांचा जीव तळमळतोय ती गोष्ट त्यांच्या समोर आणा. नाहीतर नुसत्या औषधांच्या भरवशावर बरं होण्याची वाट बघण्यात काहीच अर्थ नाही. मी औषधं लिहून देते, तुम्ही ती मागवा आणि त्यांना द्या. लेट्स होप फॉर द बेस्ट. रेवा का काय झालं हो? ते माणूस भेटणार होता म्हणाला तुम्ही, भेटला का? मधूला लवकर घेऊन यावं. हे आऊसाहेबांचे असे हाल आता मला बघवत नाहीत बघा. माझे प्रयत्न चालू आहेत दादा, पण मला अजून थोडा वेळ हवाय. इतक्या काही त्या सगळ्या गोष्टी नाही होऊ शकत. पण रेवा का तुम्हीच म्हणाला होता जी की ते माणूस तुम्हाला भेटणार आहे आणि मधूकडे घेऊन जाणार आहे. मग काय झालं त्याचं? तुम्ही मधूला लवकर घेऊन या. आता मधूच औषध आहे बघा आऊसाहेबांचं. तुम्ही काय बी करा, आता विचार करायला आपल्या हातात येळ नाही जी. तुम्ही लवकर घेऊन या मधूला. तुम्हाला खरंच काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कधीही माझ्या घरी येऊ शकता. माझ्या घराची दारं तुमच्यासाठी सदैव उघडी असते. हॅलो, कुकरेजांच्या ऑफिस मधून फोन होता सर. ते नवीन प्रोजेक्ट सुरू करतायत तर त्यात गुंतवणूक कराल का म्हणून विचारतायत. अहो माझ्याकडे होते तेवढे पैसे त्यांच्याकडेच गुंतवलेत मी. आता आणखीन पैसे कुठून आणू? वरचे पर्सेंटेज येतील ना सर, तेच गुंतवा ना. ठीक आहे, मी विचार करतो आणि कळवतो तुम्हाला. बाय. मला एक कळत नाही की रेवा नेहमी वाचते कशी. तिचं काहीतरी चाललंय, मला नक्की खात्री आहे, पण तिच्या मनात काय चाललंय तेच मला कळत नाही. तू अजूनही तिच्याच मागे आहेस का? अगं सोड ग ते सगळं. रेवा आपलं काहीही वाईट करणार नाही. हे बघ, तुझं अनयचं कौतुक करून पोट भरलं नाही आणि आता तू रेवा रेवा पण सुरू केलं. अगं रोमिला, मला एवढंच म्हणायचंय की आता तू त्यांचा विचार करणं सोड आणि आपला विचार कर. मेघदत्त, मी कालपासून बघते की तुझ्या मनात काहीतरी चालू आहे. तू मला सांगत नाहीयेस, पण मी शोधून काढीनच. त्याची काहीही गरज नाहीये. मी तुला सांगणार आहे सगळं. अनेकडून या वाड्याचे मिळालेले 10 कोटी रुपये मी कुकरेच्या बिल्डर्सच्या बिझनेस मध्ये गुंतवले. मेघदत्त, सगळे पैसे गुंतवलेस? अरे, कुठलाही बिझनेस पायरी पायरीने करायचा असतो. रोमिला, आता तू मला धंदा शिकवू नकोस. मी जे काही करतोय ते बरोबरच करतोय. तू आता फक्त बघत राहा की आपली कशी प्रगती होते ते. आलो एक मिनिट. आपली प्रगती होईल तेव्हा होईल, पण ही रेवाची प्रगती काही जास्तच पुढे चालली. आता आपल्याला तिचं काहीतरी करायलाच. सर, तुम्ही सांगितलेली सगळी माहिती मी काढली आहे. तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे की मेघदत्त राजांना मिळालेली इतकी रक्कम ते जपून ठेवणार नाहीयेत. कुकरेच्या बिल्डरकडे त्यांनी ती रक्कम गुंतवली आहे, अगदी याने राजांनी दिलेली सर्वच्या सर्व. त्या कुकरेजाची अपॉइंटमेंट घे. पण सर, आपल्या एवढ्या कंपनी असताना जेवढं सांगतोय तेवढं कर. कुकरेजाला माझ्यासाठी नाही, अनय सरनोबतांसाठी विकत घेतोय. अनय त्यांना भेटेल आणि आपली ऑफर दे.
एका दगडात दोन पक्षी. जा आणि मी सांगितलेली कामं मार्गी लाव. हं? ठीक. काय रे हे विश्वजित, एखाद्याची शामत आणायची म्हटलं की ती तू आणणारच ना. किती वाईट आहेस रे तू. तुम्ही मधूला लवकर घेऊन या. आता मधूच औषध आहे बघा आऊसाहेबांचं. तुम्ही काय ते करा, आता विचार करायला आपल्या हातात येळ नाही जी. तुम्हाला जर मधुपर्यंत पोचायचं असेल तर ते माझ्या करवीत जावं लागणार. माझ्याशिवाय तुम्ही मधुला भेटू शकत नाही. काय करू? आऊसाहेबांसाठी माझा आत्मसन्मान बाजूला ठेवून त्या विश्वजितची मदत घेऊ का माझे प्रयत्न मी चालू ठेवू? नाही नाही, आता नुसते प्रयत्न करून काहीच उपयोग होणार नाही. मधुला कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर इथे आणणं गरजेचं आहे. आऊसाहेबांची तब्येत आता सगळ्यात महत्वाची. आपल्या मुलाला भेटण्यासाठी एका आईचा जीव तळमळतोय. मला माझा मान सन्मान काही काळ बाजूला ठेवावा लागेल आणि त्या विश्वजितची मदत घ्यावीच लागेल. पण विश्वजित का मदत करतोय मला? मला मदत करण्यामागे त्याचा काय हेतू आहे? त्याला आऊसाहेबांबद्दल, आमच्या घराबद्दल इतकी माहिती कशी? मला काहीच कळत नाही. काल आला नाही ते तुम्ही. माझं तुमच्याकडे काहीही काम नाहीये. तुमच्याकडून मधुबद्दल माहिती मिळेल अशी गरजही वाटत नाही मला. हा माझ्या घरचा प्रॉब्लेम आहे. मी बघून घेईन कसा सोडवायचा आहे ते. सर, तुम्ही अचानक कुकरेजाचं प्रोजेक्ट माझ्या कंपनीसाठी कसं काय घेतलं? नाही, पुण्याची साईट दिसते, मोठा आहे प्रोजेक्ट, पण तसा वेळ आपल्याकडे कमी आहे. माझा तुमच्या काम करण्याच्या पद्धतीवर विश्वास आहे, म्हणून ही साईट तुम्हाला दिली. कुकरेजा खूप मोठा मासा आहे या इंडस्ट्रीमधला. त्याच्यासाठी ही साईट सोडणं खूप मोठी गोष्ट नव्हती. आणि तुम्ही सुद्धा किती दिवस शिप्रापुरामध्ये घुटमळणार आहात. जरा मुंबई पुण्याकडे या. पैसाच पैसा या बिझनेसमध्ये. मुंबई पुण्याच्या लोकांनाही कळू दे तुमचं स्किल. आणि थोडंसं लक्ष घालून याच्यामध्ये जम बसवलं ना तुम्ही, कोणी सुद्धा अडवू शकणार नाही तुम्हाला, माझी खात्री आहे. कसला विचार करताय? नाही, माझ्या कंपनीचा विस्तार होणार आहे ह्याचा आनंद तर मला आहेच, पण सर प्रोजेक्ट खूप मोठा आहे. जर आपण यात मेघदत्त दादाला इन्व्हॉल्व करून घेतलं तर? नाही, तो पण नव्यानेच उतरला आहे बिझनेसमध्ये. जर हे प्रपोजल त्यालाही मिळालं तर त्याला उत्साहच येईल. बोला, कशी काय आठवण काढली त्या गरीबाची? मला तुम्हाला भेटायचंय. माय प्लेजर. कधी भेटायचं सांगा. तुम्ही म्हणाल तिथे, म्हणाल तेव्हा भेटायला तयार आहे मी. सर, मी निघतो. अनय का तिथे? मला आवाज ऐकू आला त्याचा. नाही, असंच नाही काही. बोला, कधी भेटायचं ते मी कळवीन तुम्हाला फोन करू. कट करताना बाय पण म्हणाली नाही. हरकत नाही.
गाडी काढायला सांगा आणि घरी फोन करून सांगा की घर सजवायला सांगितलंय. हे बघा, मी देखील या कंपनीच्या महत्वाच्या फायनान्सर्स पैकी एक आहे आणि तुम्ही मला काहीच आयडिया नाही दिली त्या कंपनीत काय चाललंय ते. नाही तसं नाही साहेब. अहो म्हणजे सगळं काही इतकं घाईत झालं की समोरच्या पार्टीने इतकं चांगलं डील केलं की थांबायला सवडच मिळाली नाही. अरे खड्ड्यात जाऊन दे तुमची डील. माझा आता तुमच्या प्रोजेक्टशी काही संबंध राहिलेला नाही. मी गुंतवलेले पैसे आणि त्यावरचा व्याज तुम्ही मला कधी देता ना तेवढंच सांगा बस. साहेब अहो ते पैसे आता तुम्हाला समोरच्या कंपनीकडूनच घ्यावे लागतील ना. नाही कुकरेज यांचा आता त्या प्रोजेक्टशी काहीच संबंध राहिला नाही. अच्छा, म्हणजे एकतर मला न विचारता तुम्ही परस्पर ही डील फायनलाइज करून टाकता आणि मग माझेच पैसे मी दुसऱ्या कोणाकडून तरी भीक मागावे असं मला सांगताय. मीच मूर्ख आहे ना, काहीही विचार न करता तुमच्या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवले ते. चिडू नका साहेब. अहो तुमचे सगळे पैसे परत मिळतील आणि समोरची कंपनी चांगली आहे ना, मोठी आहे. बरं, आता मी कोणाकडे जाऊन माझे पैसे भीक मागायचे त्याचं नाव तरी सांगणार आहात की नाही? नाही, सरनोबत कन्स्ट्रक्शन कंपनी. काय? विश्वजित एंटरप्राइजेस आणि सरनोबत कंपनीने मिळून हे डील केलंय सर. त्यामुळे काळजी करू नका साहेब. तुमचे पैसे अगदी सुरक्षित आहे म्हणून समजा. शेवटी त्या आनेनी सूड उगवलाच. आने, हे तू चांगलं केलं नाहीस. पण मी त्या कंपनीत पैसे गुंतवले ते आनेला कुठून कळलं असावं? रोमिला, मोठेपणा मिरवायचा खूप सोस आहे ना तिला. तसंही तिच्या पोटात काही राहत नाही. शेवटी त्या आनेनी स्वतःचा फायदा करून घेतलाच. आने, मी गप्प बसणार नाही. अभिनंदन सर, इतक्या कमी वेळात तुम्ही खूप मोठी मजल मारलीत. हो ना, एका झटक्यात कुकरेजासारख्या स्टॅब्लिश कंपनी साईट आपल्या हातात येणे ही काही साधी गोष्ट नव्हे. मी तुम्हाला यासाठी थँक्स म्हणतो, पण खरं म्हणजे हे श्रेय माझं एकट्याचं नाहीये. विश्वजितजींच्या दांडग्या अनुभवाचा फायदा आपल्याला मिळालाय आणि त्यामुळे आपली जबाबदारी अजून वाढली. आता आपण दिवसरात्र राबून काम करायला हवं, निदान विश्वजितजींचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी तरी. चला, ऑल द बेस्ट. मेघदत्त दादाला या सगळ्याबद्दल सांगायलाच हवं. हे प्रोजेक्ट फक्त माझ्यासाठीच नाही, आमच्या दोघांसाठी फायदेशीर आहे. अरे दादा, तू? मी आता तुझीच आठवण काढत होतो. 100 वर्ष जगशील का? तुझ्या समोर भीक मागत उभं राहायला? अरे काय बोलतोस तू? आपल्या कंपनीला एक खूप मोठं प्रोजेक्ट मिळालंय. त्याबद्दल मी तुला फोन करणार होतो आणि सांगणार होतो की आपण दोघं एकत्र काम करूया. बास झाली तुझी नाटकं. नाही, आधी मागितल्याबरोबर माझे 10 कोटी रुपये मला तू दिलेस आणि मग माझ्याच पाठीत खंजीर खुपसून ते काढून घेतलेस. अजून किती भोळेपणाचा आव आणशील रे? दादा काय बोलतोस तू? मला काहीच कळत नाहीये. मी ज्या कंपनीला फायनान्स केलं होतं बरोबर तीच कंपनी तुझ्या मित्रामार्फत विकत घेतलीस. तू कुकरेजामध्ये पैसे गुंतवलेस? आता उगाच वेड पांघरून पेडगावाला कशाला जातोयस? तुला हे चांगलंच माहिती होतं अनय, आणि म्हणूनच ते कुकरेजाचं प्रोजेक्ट विकत घेण्यासाठी तू इतकी घाई केलीस. माझे सगळे पैसे कधी एकदा तुझ्या घशात जात आहेत ना, याचीच घाई झाली होती ना तुला. आता बास दादा, मला तुझ्या पैशांमध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये आणि मला ह्या गोष्टीबद्दल माहिती सुद्धा नव्हतं. हे प्रोजेक्ट मला विश्वजितजींनी दिलंय. आता मला काहीच ऐकायचं नाही अनय. मला माझे 10 करोड रुपये आता व्याजात सकट परत मिळायला हवेत. इतका मोठा निर्णय मी एकट्याने नाही घेऊ शकत. मला विश्वजितजींशी बोलावंच लागेल. मग जा आणि बोल त्याच्याशी. मला माझे पैसे तुझ्याजवळ जास्त वेळ ठेवायचेच नाहीयेत. एक गोष्ट लक्षात ठेवाने, या व्यवहारात तू अजून गोंधळ घातलास ना तर मी आपल्यात असलेलं नातं विसरून जाईन.
मी तुमचा आशीर्वाद घ्यायला आले, कारण आज मी खूप मोठ्या आणि महत्वाच्या कामाला चालली आणि तुमच्या आशीर्वादाची मला खूप गरज आहे. आज मी तुमच्या मधूला आणायला चालली आऊसाहेब. हो, खरंच. आता रडायचं नाही. तुमच्या मनातली तगमग मला कळते. आपल्या मुलापासून दूर राहणं, तो कुठे आहे, कसा आहे माहित नसणं, हे किती मोठं दुःख आहे मला कळतंय. आणि म्हणूनच तुमच्या मधुला परत आणायचा निर्णय घेतलाय. तुमच्या मधुला परत आणायचा निर्णय घेतलाय. काय झालं आऊसाहेब, तुम्ही घाबरताय कशाला? तुमच्या मनात हाच विचार चाललाय ना की मधुबद्दल घरच्यांना कळलं तर काय होईल? पण असं काही होणार नाही. तुम्ही काळजी नका करू. मी मधुबद्दल कोणाला काहीही कळू देणार नाही, खरंच. आणि या गोष्टीसाठी स्वतःला दोष नका लावून घे. कधी कधी आपल्याकडून चुका होतात, पण या चुकीचं प्रायश्चित्त सुद्धा झालंय तुमचं करून आऊसाहेब. इतकी वर्ष त्या घरावर, इथल्या माणसांवर तुम्ही भरभरून प्रेम केलं आणि तुम्ही तुमचं प्रायश्चित्त केलंय. आपण नको बोलूया आता याच्यावर. नको तोच विषय. सगळं विसरून जाऊया. आता फक्त मधुचा विचार करायचा तुम्ही. मी मधुला घेऊन येईन आणि तुम्ही भरभरून प्रेम करा त्याच्यावर. तुमच्या मनासारखे लाड करा त्याचे. आता हसा बघू. आऊसाहेब, तुम्ही हसला नाहीत ना तर मी जाणार नाही. चला आराम करा. मी लवकरच जाऊन येते. आले. आता फक्त मधुचा विचार करायचा तुम्ही. मी मधुला घेऊन येईल आणि मी भरभरून प्रेम करा त्याच्या. तुमच्या मनासारखे लाड करा त्याचे.